कालपासून पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि मनोज जरांगे पाटील त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेत। रात्री त्यांच्यासोबत होते आणि उद्या परीक्षा असताना सरकार काय निर्णय घेतं हे सगळ्या परीक्षार्थींचं लक्ष लागलं होतं। दादांना विचारतो, दादा रात्री तुम्ही कोणासोबत बोललात का, आतापर्यंत काय काय निर्णय झालाय? आता मुरलीधर अण्णांनी सांगितलं मोहोळ साहेबांनी की आपण या पोरांना वाऱ्यावर सोडणार नाहीत। माझं मुख्यमंत्र्याशी बोलणं झालंय। उदय सामंत साहेबांचाही फोन आला होता की मुख्यमंत्र्यांना मी स्वतः बोललोय आणि शिंदे साहेबाला पण बोललोय, आपण यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत। आता पर्याय तर नाहीये। काल दिवसभर आंदोलन केलंय, रात्री केलंय, आत्ताही केलंय, आपण करतोय, पण आता विश्वास ठेवावा असं मला वाटतंय की त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा पोरांनी। असंही ते पेपर घ्यायलाच लागले, तरी पण विश्वास ठेवावा। म्हणले ते वाऱ्यावर सोडणार नाही तर काढते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे न्याय। कशामुळे निर्णय घेतला जात नाही? कारण त्यांच्या सरकारकडून असं म्हणण्यात येते की आडमुठपणा, फडणवीस साहेबाचा आडमुठपणा लोकांच्या नरड्याला आलाय राज्यातले। ते असला आडमुठपणा करतायत म्हणूनच हाल व्हायला लागलेत लोकांचे। हे पोरांनी पण समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात, की आपण कधी वाईट विचार नाही करायचा, आपण कधी मरायचा नाही किंवा काय करायचं नाही। यांच्यासाठी काय मरायचं आहे? मोठी नोकरी लागायची, छोटी लागल, परंतु आपण आत्महत्या करायची नाही। मला त्यांनी साधं सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला इथून हाकलून दिले, पोलिस धरायला लागलेत, गल्ल्या गल्ल्याने मागं पळतायत। उद्याचा दिवस लय महत्त्वाचा आहे। आजचा दिवस जर लावून धरलं तर जे होईल ते होईल, पण आमच्यासाठी जर आले तर बरं होईल। मी आजारी असून सुद्धा आलो, म्हणलं आपण घरी झोपण्यापेक्षा त्या लेकराचं कल्याण होणार असलं तर जाऊ तिथं। मी फक्त भेटीसाठी आलतो, तरी बी काल दिवसभर रात्रभर मी त्या लेकरांसाठी बसलो। त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ नये ही सुद्धा आपल्या पुढे एक पेस होता। म्हणून आता त्यांनी दिला शब्द, मला वाटतं त्या शब्दावर थांबावं असं मला तरी वाटतं। आणि बाकीच्या पोरांनी सगळ्यांनी परीक्षेला जायला पाहिजे। आता मी तिथून आलो, बघितलं तर ते रात्री जिथं आपण होतो त्या सगळ्या परिसरामध्ये जसं पोलिसांच्या चावणीचं रूप आलेलं आहे। सगळीकडे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे। सरकार या विद्यार्थ्यांना घाबरतंय असं वाटतं का? नाही, नुसतं घाबरून काय करायचं? रिझल्टच देत नाही तर नुसतं घाबरून काय करायचं? रिझल्टच पाहिजे ना। आणि मी सकाळी ग्राउंडवर चाललो होतो ना, विद्यार्थी म्हणले नको आमच्यावर गुन्हे दाखल करते, मग ऐकावं लागेल ना। पुन्हा त्यांच्यावर केसेस झाल्या असत्या, त्या 11 पोरावर झाल्या, तेच परेशान झालेत बिचारे। त्यांचं मागं घ्यायसाठी मुरलीधर मोहोळ साहेबांनी शब्द दिला की मी ते मागं घ्यायला लावतो सगळे गुन्हे। आणि तसे आपण जर आडमुठ्याने पुन्हा तिकडे गेलो तर ते उलटं होईल ना। आपण आडमुठ्याने जाणं, पोरावर केसेस होणं, परत लोक मला राज्यातले म्हणले असतील तुम्हाला जर माहीत होतं तिकडं 200-400 पोलीस लावलेत ग्राउंडवर, मग पोरांना कशाला शिकणाऱ्याला घेऊन जायचं? त्यांचं आयुष्याचं वाटोळं होतंय। त्यामुळं आमचं आंदोलन वेगळं आहे, त्याच्यात आम्हाला आडविलं काय काय नाही मोजितं नाहीत, पण यांच्यात आम्हाला ते वाटतं का अजून नाही चालत। या विद्यार्थ्यांचं करिअरचं वाटोळं होऊन जाईल। विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून तुम्ही कुठेतरी थोडं एक पाऊल मागे घेताय, त्याला नाविलाज आहे ना। आता हे आमचे आंदोलनाचा विषय वेगळा आहे आणि यांचे वेगळा आहे। हेच वर्ग आहे सगळ्या जाती धर्मातला की इथं गोरगरिबांचे लेकरं शिकत, त्यांचंच वाटलं झाल्यावर केसेसनं मग कॅरेक्टर सर्टिफिकेट अमके तमके पुन्हा भानगडी वाढणार त्यांच्या मागं। त्यापेक्षा त्यांच्या सोयीनं आंदोलन चालवायचं, आपल्या नाही। आमची सोयी वेगळी असते, आमच्या सोयीनं चालायचं म्हणलं आडिल्यावर मग आम्हाला कंडे जिथं आडीन तिथं मुद्दाम जात असतो मग आम्ही। पण आता ते आपलं इकडं चालून कसं जमत? आपले इकडचे मंत्र इकडं नाही जमणार। तुम्ही काल बोलत असताना म्हणलं की गरज पडली तर गावाकडून पण बोलवू आंदोलनासाठी, तसं काही तुमचं पुढचं मागे का? त्यांनी शब्दच दिला ना आता की आम्ही या पोरांना वाऱ्यावर सोडणार नाहीत। 4-5 मंत्र्यांनी दिलाय, मुख्यमंत्र्यांना बोलून दिलाय, ठीक आहे। मला वाटतं मग त्यांनी आता या शब्दाला धरून थांबलं पाहिजे। आता त्यांची भूमिका ते काय असेल ते जाहीर करतील। आता त्याला उद्या परीक्षा होणार आहे आणि जर समजा त्यांनी जो निर्णय देणार आहे तर पुढच्या वेळेस पुढच्या जाहिरातीत वगैरे घेतील ना। मग आता ते म्हणलेत ना वाऱ्यावर सोडणार नाही, याचा अर्थ त्यांची बैठक 16 तारखेला होईल, तर त्यांना निर्णय घ्यावाच लागणार आहे। नसतं हे शापशिवाय देतील आयुष्यभर देवेंद्र फडणवीस साहेबाला। त्यामुळे त्यांनी ते शब्द दिलाय, त्यांना ते करावं लागणार आहे। विद्यार्थ्यांना काय आवाहन करा? शांत राहा, आत्महत्या फक्त कोणी करायची नाही यार। बारीक नोकरी लागल, आपले आईबाप देवासारखेत आपली वाट बघतात, उगाच आत्महत्या करायची नाही। आणि त्याच्यासाठी इतक्या मगरूर माणसासाठी आपण आत्महत्या नसती करायची, त्यांची जिरवायची असते सगळ्याकडून सगळ्यांनी। फक्त आता इथं एकच पेच आहे की इथं प्रॉब्लेम काय आहे की आमच्या आंदोलनात आणि ह्या आंदोलनात फरक आहे। इथं आपल्याला डायरेक्ट डिसिजन नाही घेता येत आणि नेतृत्व आपण नाही ना करत। त्याच्यामुळं त्यांच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना जायला पाहिजे त्यांनी। कशाला ते लेकर आपले हे लेकर वाटलं कशाला व्हायला पाहिजे? हे तर कालच सांगितलं ना आपण। आणि जरी रद्द झालं
तरी काय 1000-500 रुपये तिकीटच जाईल, तिथून पुन्हा माघारी येता येईल. पण जर परीक्षा झाली तर तिथं थांबलं पाहिजे आपण. खरं तर उद्या परीक्षा आहे आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेला जायला पाहिजे असंच मनोजदादा जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे विद्यार्थ्यांना. story.com साठी राजेश लटपटे, पुणे.